चॅनल. आज आपण बघणार आहोत 3D होलोग्राम प्रोजेक्टर कसा बनवायचा आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे बनवायची, काहीही अवघड नाही आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान असा हा प्रोजेक्टर आपला बनला आहे. तर त्यासाठी आपण इथे एक बॉक्स घेतलेला आहे. माझ्याकडे हा बॉक्स घरी होता, सो मी तोच बॉक्स वापरलेला आहे. हा बॉक्स मी कट करून घेतलेला आहे. त्याची साईज मी इथे 30 सेंटीमीटर घेतलेली आहे. याची साईज आडवी आहे 30 सेंटीमीटर, मध्ये 10 सेंटीमीटर सोडलेले आहे. इकडे 10 सेंटीमीटर आणि तिकडून 20 सेंटीमीटर, असं मी एकूण 30 सेंटीमीटरचा हा एक बॉक्स घेतलेला आहे. 20 सेंटीमीटर आणि इकडे 10 सेंटीमीटर, असं दोन्हीचं करून घ्यायचं आपल्याला. इथे 20 सेंटीमीटर आणि तिकडे 10 सेंटीमीटर, म्हणजे टोटल 30 सेंटीमीटर. तर तिथे 10 सेंटीमीटरचा मार्क केलेला आहे, तिथून एक अलगद असं कटरनं आपल्याला कट करून द्यायचं आहे. पूर्ण कट करायचं नाही आहे, फक्त ते फोल्ड होण्यासाठी आपल्याला तिथे कटरनी असं कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून एक बॉक्स चौकोन तयार होईल. अशा पद्धतीने मी हा कट मारलेला आहे. आता ग्लूगनच्या मदतीने मी दोन्ही बॉक्स एकमेकांना चिटकवून घेत आहे. अशा पद्धतीने एकमेकांवर ते ग्लू लावायचं आहे. आपला हा बॉक्स तयार झालेला आहे, एक स्ट्रक्चर तयार झालेला आहे, म्हणजे चौकोन असा बॉक्सचा तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडच्या बाजूने आपल्याला पेनने असं मार्क करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, असं मी पेनने मार्क केलेला आहे. दोन्ही बाजूस करून घ्यायचं आहे. मार्क करून झाल्यावर वरच्या बाजूस आपल्याला एक मोबाईलच्या आकाराने पेनने असं मार्क करून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. तर जिथे मी पेनने मार्क केलं होतं ते मी आता तेवढाच कट एक लावून घेत आहे आणि हे वरचा भाग असा कट करून घेणार आहे जिथे मी मोबाईलचा मार्क केलेला आहे. आता तुम्ही बघू शकताय मी इथे कट दिलेला आहे. खाली थोडीशी जागा सोडलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मी मोबाईलसाठी वरती जागा सोडलेली होती, ती कट करून घेतलेली आहे. आता आपला मोबाईल ठेवल्यावर तो एकदम व्यवस्थित प्रोजेक्ट आपला होऊन जाईल. आता मी ह्याला थोडं डेकोरेट करून घेत आहे. बॉक्सला थोडा पेपर लावून घेणार आहे. ब्राऊन कलरचा एक पेपर आहे, तो मी आता त्याला चिटकवून घेते. तुम्हाला पाहिजे तुम्ही तसं त्याला सजवू शकताय. मला इथे मी ब्राऊन कलरचा पेपरनं थोडं त्याला डेकोरेट करून घेत आहे. पेपर लावून झाल्यानंतर आतल्या बाजूस मी ब्लॅक ॲक्रेलिक कलरचा वापर करून आतमध्ये थोडं कलर करून देणार आहे. पेपर लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता आतमध्ये थोडा ब्लॅक ॲक्रेलिक कलर लावून घेऊया.
इथे तुम्ही बघू शकता ब्लॅक ॲक्रेलिक कलर पूर्ण लावलेला आहे, कलर सुकलेला आहे। आता यानंतर आपल्याला एक OHP शीट घ्यायची आहे। 175 मायक्रॉनची ही OHP शीट आहे। आता जिथून आपण कट मारला होता दोन्ही साइडून तिरके जे कट मारले होते तिथून आपल्याला OHP शीट अशा पद्धतीने त्याच्यावर त्याच्या आतून घालायची आहे। अशा पद्धतीने आता आपण बघूयात की आपला होलोग्राम व्हिडिओ कसा दिसतो। तर यूट्यूबवर मी होलोग्राम व्हिडिओ सर्च केलेला आहे। एखादी व्हिडिओ तुम्ही लावून बघा। ब्राईटनेस पूर्ण वाढवायचा आहे आणि अशा पद्धतीने मोबाईल उलटा त्याच्यावरती ठेवायचा आहे। आता तुम्ही बघू शकता मॅजिक किती छान दिसत आहे, होलोग्राम व्हिडिओ किती छान दिसत आहे। याचा वापर तुम्ही सायन्स प्रोजेक्टसाठी पण करू शकता। खूप छान असा त्याचा व्हिडिओ दिसून येतो। अंधारात बघितल्यामुळे तर आणखीन छान उठून येतो हा व्हिडिओ। तुम्ही बघू शकता मी पुढे अजून तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे अंधारामध्ये। तुम्ही हे करून बघा, खूप छान प्रोजेक्ट होतो। हा मुलांना खूप आवडण्यासारखा प्रोजेक्ट आहे। खूप छान इफेक्ट दिसून येतो याचा। तर तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली प्लीज मला नक्की कमेंटमध्ये कळवून सांगा। आणि अशाच काही व्हिडिओ आर्ट रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।